आलाय माथ्याला चला लवकर घाई करा किरणी पडली अग्नाला चला जाऊया पोरीनो जाऊ मथुरे बाजारला रसिकांच्या मनपसंतीतून या ठिकाणी पुन्हा एकदा आलेले पारितोषिक आज्ञा आशिष साखरकर यांच्याकडून आताच जे गीत सादर झालं त्या गीताच्या वसमोरसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांच्या आग्रहासाठी आम्ही या गाण्याचं एक कडवं पुन्हा एकदा म्हणजेच वसमोर घेत आहोत. भर
समोर सविनय सादर करत आहोत आमच्या एका छोट्याशा गवळणीचा सुंदर असा नृत्याविष्कार. आता जो डान्स आपल्या समोर सादर करण्यात आला त्या डान्स साठी दुर्वा दीपक साखरकर यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचं असं म्हणणं की हा डान्स पुन्हा एकदा म्हणजेच वन्स मोर सादर झाला पाहिजे. उठले मी आताशी पोरं माझी उपाशी म्हणून येते तुमच्या संगतीशी आले ग पोरीनो. शालो भी गेली निशांता ही गेली चिकनी चमेली डिलीट झाली. शालो भी गेली निशांता ही गेली चिकनी चमेली डिलीट झाली. झाली हो झाली झाली हो झाली या या झाली या मोशीची बाहुली झाली
चालले का बाजारला? अगं पण राधे, हे मला आधी का नाही बोललीस? अगं मावशी, आम्ही पोरी पोरींचं अचानक ठरलं बघ, म्हणून तुला हाक मारली. अगं पोरी पोरी मिळून चाललंय खऱ्या, पण प्रत्येकीने काय काय घेतलं प्रत्येकीला माहिती असावी बघ. अगं मावशी, ते जाता आता बोलू. अगं मग उशीर कशाला, चला लवकर. हॅलो, मी बघा रसिक हो, दीपक साखरकर हे आमच्या या नटखट मावशीवरती फिदा झालेले आहेत. त्यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं एक सुंदर असं नाव घ्यायचंय, दीपक. अहो दीपकराव, अहो तुमचं घेते हा मी, अहो नाव म्हणते. अहो दीपकराव, त्याच्या अगोदर एक तुमच्यासाठी छोटस गाणं म्हणते हा. झाल्या तिने साला करून सिंगर साला वाट पाहते मी ग येणार सजन मारा. वाट पाहते मी ग येणार सजन मारा. साला तिने साला करून सिंगर साला वाट पाहते मी ग येणार सजन मारा. वाट पाहते मी ग येणार सजन मारा. किती दरबारी ग येणार सजन मारा. आहे जाणे किती कळत धरी हारा. देवाचा दरबार पण पाणी नानी पोगा. वाट पाहते मी ग येणार सजन मारा. वाट पाहते मी ग येणार सजन मारा. वाट पाहते मी ग येणारे सजन माझा. अहो दीपक शेठ, तुमचं घेते हा मी नाव. अहो डालीत डाल, अहो तुरीची डाल. अहो डालीत डाल, तुरीची डाल. दीपकरावांचं नाव घेते, एका वर्षात अहो खेळवीन मी तुमचं बाळ. त्याचप्रमाणे मानस आलम हे सुद्धा आमच्या मावशीवरती फिदा झालेले आहेत. त्यांच्याकडूनही आमच्या या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचे असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय, मानस. अहो मानस सेठ, तुमचं घेते हा मी. अहो नाव म्हणते. अहो नदीची वालू आपण दोघांनी चालू. अहो नदीची वालू आपण दोघांनी चालू. अहो मानस सेठ, अहो या ना, आपण दोघं फुगड्या खेळू. त्याचप्रमाणे आशिष साखरकर यांच्याकडूनही आमच्या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय, आशिष. अहो आशिषराव, अगं बाई, अहो किती लाजताय हो. अहो तुमचं घेते अहो मी. अहो नाव म्हणते. लाल मणी तोडले, अहो काळे मणी जोडले. लाल मणी तोडले, अहो काळे मणी जोडले. आणि आशिषरावांसाठी अहो मी माझे आई बाबा सोडले. त्याचप्रमाणे आशिष साखरकर यांच्याकडून पुन्हा एकदा आमच्या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं पुन्हा एकदा असं म्हणणं आहे की मावशीने अजून एक त्यांचं नाव घ्यायचंय, आशिष. अहो आशिषराव, पुन्हा एक नाव घेते हा तुमचं. अहो गरम गरम मिसल सोबत अहो खायला आवडतो नरम नरम पाव.
अहो गरम गरम मिसल सोबत खायला आवडतो नरम नरम पाव. अहो आशिषराव, अहो कशाला देता या मावशीला एवढा भाव. त्याचप्रमाणे विनय माईन यांच्याकडूनही आमच्या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय विनय. अहो विनयराव, अगं बाई हे जवळच नाहीत वाटतं. अहो तुमचं घेते. अहो नाव म्हणते. हांड्यावर हांडे घेतले 7, त्याच्यावर ठेवली साखरेची परात. हांड्यावर हांडे घेतले 7, त्याच्यावर ठेवली साखरेची परात. परातीत होते फणसाचे गरे. विनयराव दिसतात बरे, पण बाई नांदवतील तेव्हाच खरे. त्याचप्रमाणे प्रथमेश माईन यांच्याकडूनही मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय प्रथमेश. लाल लाल गुलाबाच्या फुलाला अहो हिरवा हिरवा दे. लाल लाल गुलाबाच्या फुलाला अहो हिरवा हिरवा दे. प्रथमेश. अहो प्रथमेश शेठ, उद्या सकाळी देवरुख स्टँडला येऊन मला भेटा. हॅलो. त्याचप्रमाणे देवांश महेश चावडकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे आदिती, तन्वी, चैतन्य, अथर्व साखरकर आणि अनिरुद्ध धनावडे. आदिती, तन्वी, चैतन्य, अथर्व साखरकर आणि अनिरुद्ध धनावडे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पावनी चावडकर आणि आरोही चावडकर यांच्याकडूनही आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्रीदेवी वाघजाई नाट्य नमन मंडळ, कोंचरे खुर्द, कुळेवाडी तालुका, संगमेश्वर, देवरुख स्वतःचे आभार आहोत. धन्यवाद. मिळून साऱ्या जाऊ चला ग मथुरेच्या या बाजाराला. दही दूध घेऊन जाऊ चला त्या कंसाच्या दरबारा. कान्हा येईल वाट अडविल घड मारुनी हो माट पोरील. कान्हा येईल वाट अडविल घड मारुनी हो माट पोरील. कान्हा येईल वाट अडविल घड मारुनी हो माट पोरील.
कृष्णदेवाने हाक मारिला पेंद्या आणि सुदामाला कृष्णदेवाने हाक मारिला पेंद्या आणि सुदामाला चल जाऊया जोडीला कृष्णदेवाच्या भेटीला चल जाऊया जोडीला कृष्णदेवाच्या भेटीला जाऊया जोडीला कृष्णदेवाच्या भेटीला चल जाऊया जोडीला कृष्णदेवाच्या भेटीला कृष्णदेवाने हाक मारिला पेंद्या आणि सुदामाला कृष्णदेवाने हाक मारिला पेंद्या आणि सुदामाला Thank you.
देऊनी चरणाला आता आशीर्वाद घेऊ आता देऊनी चरणाला चला जाऊया जोडीला देवाच्या भेटीला चला जाऊया जोडीला देवाच्या भेटीला चला जाऊया जोडीला देवाने आपल्या कामगिरी सांगते देवाने आपल्याला कामगिरी सांगते अरे पण ती कामगिरी कोणती रे अरे 16-17 360 कॉपी घात मार करून मथुरेच्या बाजारात जाताय मथुरेच्या बाजारात जाताय मग त्यांनाच आपल्याला अडवायच्या अरे पण सुद्धा ही कामगिरी माझ्यान काय होणार नाही काय बोलतोस काय माझ्यान होणार नाही ही कामगिरी तुझ्या होणार नाही माझ्या तुझ्या माझ्या का बाबा जमणार पण नाही काय म्हणतो अडवायच्या तुझ्या जमणार नाही मग ही कामगिरी करणार ही कामगिरी बाबा फार मोठी आहे होय मग त्या डोक्यात फार हुशार पाहिजे कोणतरी रे माझ्या जोडीचा वाकड्या तुझ्या जोडीचा वाकड्या तोय त्याला तर कामगिरी झाली समज कामगिरी करेल ना अरे डोक्यात फार हुशार आहे तो डोक्यात हुशार आहे हुशार आहे तो अरे मग त्याला बोलून घे इथे बघतो आला तर अरे वाकड्या अरे वाकड्या जवळ दिसत नाही परत एकदा हात मार आता कामगिरी परत एकदा हात मार अरे वाकड्या अरे ताईले तुझे मेताय रे काम आहे अरे येऊ म्हणतो रे देव दुकान भेटणार आहे हॅलो काली कपिला चुकली माझी चुकली माझी गेली यावर चाडीला कारे सुदामा हाक मारिली थांबा आलो मी तुमच्या जोडीला कारे सुदामा हाक मारिली थांबा आलो मी तुमच्या जोडीला तुझी गाय पण थांबले वाटते तिकडे किती तुला हात कधी मारली होती किती नाव लावलास तू काय सांगू तुला माझी
सोडली वाल्यात ना सोडली आणि गुलाम पोताली की नाही मग आता पाठीमागा आंबा आणि त्याच्या पाठीमागा मोठी डाल आहे झालं ती माहिती आहे मग काय झालं आता त्या डालीत ना आवाज येईल कसला पातेल्याचा कसा सलपाल 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 आवाज येईल मला वाटलं माझी तांबू काय आंबा काय असल मला आंबा नव्हते काय बाबू तम येल आणि ह्या माझं बाबा ना हा यलिताला गेला यलिताला गेला येली सगळ्या इकडे आले वाटते होय होय अला त्याच्यामुळेच गुलपातला तो अलगला आणि ह्याच्या परत अंगाला लागलं त्याला अंडून घातले नाही आणलं इथं म्हणून त्याला उशीर झाला असेल म्हणून उशीर झाला रे देवाने आपल्या कामगिरी सांगते कुठल्या देवानी रमेश देवानी की तपील देवानी अरे मुरलीवाले हो पण तांदिले आहे का नाही त्यातली अरे 360 गोपी काट मार करून मथुरेच्या बाजारात आल्या दाताचा जाऊ देत आम्ही आपल्या घरात मला मी काय म्हणतो त्या नवऱ्याने सुद्धा दिसत नाही त्या अरे कामगिरी करायची नक्की काय याला काय हवंय ते विचारतो बाबू तू काय करणार दही का दोन्ही दही गाव दे चल मग
निघते कशा अबघ या फुलं त्याच्या मागणं माझा बाबू बाबू सलग चालतोय की नाही तर बघतोय नाही तर त्यात लागून पडला ना तर बोलवलंय ना होय काय अरे पण हाय तुझं दाखवतो काय हा दाखव माझ्या काठीच्या टोकाला लक्ष दे अरे तुझ्या काठीच्या टोकात गवलानी बघलच की नाही काय बघितलं मोबाईल हातात घेऊन आहे काय मी तुला बोललो तू काय बोलला माझ्या काठीच्या टोकातलं बघ तुझ्या काठीच्या टोकातलं कोण होता त्या समोर बसलेला बाबू त्याच्याकडे बघतोय मी होय फिराव तुझी काठी काय झालं काय आली अरे पल्ली बघा उठला काय माझी लाली पडली लाली पडली असं लाली पडली हो कशा गावलानी आज अरे सुदामा तुझ्या गावलानी पांढऱ्या पतू पांढऱ्या पतू गोकुलच्या गावलानी दूध पांढऱ्या पण मी काय म्हणतो त्या दही दूध खातात मग तुम्ही काय तुझीतलं कोणतं खाता म्हणजे काय बोलतो कोण बोलला अरे कोण बोलला ए बाबू मी बोललो नाही बघ काय यांच्या शाळेत कोण आहे होय 2 मिनिटं बाबू तमियल तुझ्या आईची बहीण आली चॉकलेट आणला घेऊन ये मावशी त्या आईची बहीण काय करायची तुम्हाला मावशी आले म्हणून बोलला याच्या आईची बहीण आली मावशी होय काय बघ वापरे दुपऱ्याची बघ अरे मत्ता आहे मत्ता एकदम दस्त पुसता काय बोलशील मावशीला काय बोलू ए मावशी आताच ना सर आज मराठी बोला इकडे आलो बघ कथा माझ्या पद्धतीने मारतो अगे माहिती काय अरे मेले तुला काय माहिती वाटली काय रे मी कोण बोलला मेले अरे तू थाक मारलास ना मेले कधी अरे मेले मावशी आवर आले तुला काय झालं माहितीये का काय माझ्या पद्धतीने हाक मला गेलो आणि बेबीच्या देतापासून वळालं की नाही आणि आतल्या इथं आला काय मारतस तू मी याला दबान कुचल घ्यायले मावशीला बोलत ना मावशीला मावशी हाय जवळ आहे मावशीला विचार मी आल्या कुठून आणि जाणार कुठे आला तुला माहिती नाही आला पाठीमागे एवढी मोठी गाडी लावली त्या गाडीत ना मावशीला आता म्हणतो मावते आय लाईक यू अरे मेले I love you कोणता मुळता बसला तुझा अगं मावते काय रे जेव मी काय बोलत नाही हे माझ्या मागणं बोलत काय मागतेस तू अरे मेले काय ते नीट बोल ना काय रे चल मावशीला काय आले कुठे आली कुठून आणि जाणार कुठं अरे मेले आम्ही आलेल्या गोकुलातून आणि जायचे बघ मथुरीच्या बाजारला सारे जण होय दो बॅग काय बोलली मावशी काय म्हणली माहिती काय आली म्हणते गोकुलात ना आणि उद्या म्हणजे भात उरलायचं फ्राय करून येणार मावशीला बोलत नाही बोलत म्हणतो मावशी तमियल काय मला येत नाही आणि एवढा मी बोलायला शिकलेला पण नाही अरे मेले अरे मग किती
शिकलास रे मी मुडदे? किती शिकलोय तुला माहिती आहे? MBBS. अरे मेल्या हा. याचा अर्थ तरी सांगता येतो काय तुला? हा माहिती आहे मला. म्हैस बांधता बांधता सुटली. काय माणूस तू आलं का सांगितलं? हाय का सांगितलं? इंग्लिश फास्ट काय म्हणजे नव्हते तर मग मी काय म्हणतो, काय रे? तू आल्यापासून यांचं घेतलास नाव ना, तर मग माझं पण घेतेस नाव. अरे मेल्या हा मी तुझं नाव घ्यायला तू काय नवरायस काय रे वा? आता केलाच तर होय, आता भेटत नाही होय ना, भेटला तर नाही अरे ना. मेल्या हा, अबे वाकड्या हा, मी तुझं नाव घेईन हा. पण माझी पण एकट आहे बघ. आता अट कसली? तुला माझ्या बरोबर एक फुगडी खेळावी लागेल आता एक काय दोन केलं दोन. बघा. ए, मावशी तुला फेकून दे चला ही बॉडी काय उगाच नको बनवते. दोन बोल. हा खेळणार बिंदा. नाव घेते हा. हा घे घे. मावशी कसं घेतील? असं झापूक झुपूक घे. हो घेते. शंकराच्या पिंडीला हा. घातला मी वेडा, हे बाबू, वेळा घातला नंतर फॉलोवर आला तुमचं. शंकराच्या पिंडीला हा, घातला मी वेडा, हा, मी तुझी म्हैस हा. तू माझा रेडा. आला सगळा इस्कूट पडला. काय झालं आला कोणा नेला म्हणजे काय समजलंच नाही. मला म्हणाली होय? मला म्हणाली आला हसून मला मारला. बोला मावशी तमियल काय रे? तर मग मी काय म्हणतो, तू माझं घेतलंस नाव नाव, तर मग मी पण घेऊ तुझे नाव. अरे मेल्या हा, कसं घेशील सांगा. उगलून खाण्यासारखं आणि तातून पिण्यासारखं. जरा व्यवस्थितच घे. असं बघ कसं घेत होतं. मावशे केला होता गाजराचा हलवा, त्याचा वास आला घमघम. केला होता गाजराचा हलवा, त्याचा वास आला घमघम. मावशे तुझं नाव घेतो चिंग टपाक डमडम. मावशीला काय ना आवडलं रे बाबा मावशे हा काय आवडली नाही. अरे जरा व्यवस्थित घे ना. आता बघ स्पेशल घेतो स्पेशल. अरे घे. हा बर. संडासाच्या पायलीवर चिंपात ठेवतो वापरून. संडासाच्या पायलीवर चिंपात ठेवतो वापरून. मावशे तुला नाव घेतो जरा दोन टुबुक टुबुक टाको. काय मावशी काय चाटून येणार आहे का अरे जरा चांगलं घे ना. मला तुझं काय सांगते तुला मी. आता मी एक नवीन घेतो स्पेशल. बोला बघा चांगलं. बघ आता कसं. मावशे सायाच्या पानाखाली तसा ठेवला दाखवून. सायाच्या पानाखाली तसा ठेवला दाखवून. मावशे तुझं नाव घेतो जरा बघू काय दाखवून. अरे बोलतोस काय मावशी तुला खूप मारून आहे. अरे जमिनीवर ससा कुठं होता? काय जपान खाली मला ससाच बघतोय वाकून गेला की नाही तो. ए, तुला बघतो मावशी तुला मारणार संभळते मला सगळी बॉडी हलवून बोला टाकली. बरं मावशीला आता म्हणतो मावशे तमियल. काय रे? तर मग मी काय म्हणतो या पोलिओ कोणत्या? अरे मेल्या हा. अरे तुला काय करायचंय रे? मला काय करायचं नाही. आल्यापासून बाबू मिचक्या काढतोय याचा. अरे या सगळ्या माझ्या पोरी आहेत बघ. मावशे या सगळ्या तुझ्याच पोली. अरे हो. बाई काय या प्रकार. अरे वाकड्या. हा, अरे मला की नाही. हा. अरे 7 पोरी आहेत बघ रे. 7 पोली. अरे हो. हे प्रभु हे कृष्ण जगन्नाथ ये क्या हुआ, आपको जो पानी आ गया गमछा भी भीग गया. अरे वाकड्या. काय अरे हा, तुला कसं सांगू मी. कसं पण सांग मी ऐकतो. अरे वाकड्या. हा, अरे मला की नाही हा, एकावर एक हा, एकावर एक हा. अशा 7 पोरी झाल्या बघ रे. मग ते मी काय म्हणतो काय रे? येतावे अशा 7 पोली ना. अरे हो. आणि मग कालची मारती की नाही.
काय बोलतोस महाराज आहे काय तुला आला तलाव दे काय? आला पोट चिमटलं आणि इकडं धांदारलं अजून काय लागलं वळला म्हणून तर मावशी तुला मारून टाकणार का? नाही तर काय, मावशी काय म्हणाली? येता वेत असं 7 पोली अरे पोरांचा काय डिग्राच नाही नव्हता मग काय त्याला म्हणता ए एका मागोमाग ये आता तिने सांगायला नको मग? मी काय आता घरात बघायला गेलो तिच्या काय केला नाही ते? काय तू कोणा मागली रे म्हणतो, "चल ये." अरे वाकड्या हा, काय केलं बोंबलायला? ए हा. मथुरा रस्ता प्रतिबंधावर सांग मावशे मग तुला इथं रस्ता पलपली काय मावशी, ते बघ मार मारून तुला काय केलं बघ तू अरे मेले हा. पण आपल्याला म्हणतात तरी कोण तुम्हाला बोलायचंच नाही अरे मेले कोण आहे अगं मी पुष्कळ पुष्पराज मैं झुकेगा नहीं ह्याला काय आलं काय झालं काय अरे ह्या निकेत दोषांमध्ये थांबवला आणि वर्ण म्हणतो काय मैं झुके का नाही साला आणि आधी मला सलल का नंतर म्हणतो मैं झुके का नाही साला काय मारतोस तू नाही तर काय बोलायच नाही मावशीला आपण म्हणतो मावशे तमजेल काय रे तुझी ओळख सांग बोलत सांगू काय सांगू अरे बोबड्या मावशे मी श्री कृष्ण देवांचा बोबल्या अरे बोबड्या हा अरे तुझ्याकडे कायदा आहे का ए बाबू तामयाल मम्मीला जा 2 कांदे घेऊन ये हिला ए, काय तू पण काय कांदे कशाला हिला ना हा तुझे कांदे घेऊन काय माझ्या डोक्यावर आपटायचे माझं नको त्याचं घे कायदा 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 होय हा होय मावते अरे काय कायदा अरे मेले सांग ना लवकर ए तांदळा लावतो नाही तर पिछला करून टाकीन माझं हॅलो हे पहा आलेले पारितोषिक विनय माईन यांकडून खास मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय विनय. अहो विनय शेठ अहो आहेत का जवळ अहो तुमचं घेते आम्ही अहो नाव म्हणते चांगलं घे नाही तर जातील पडून नाव अहो कालच पिक्चर पाहिला त्याचं नाव होतं सायको अहो कालच पिक्चर पाहिला त्याचं नाव होतं सायको. विनयरावांचं नाव घेते तो माझा नवरा आणि मी त्यांची बायको. प्रथमेश माईन यांकडून सुद्धा मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं सुद्धा मावशीने नाव घ्यायचंय प्रथमेश माईन. अहो मेथीच्या भाजीत खोबरं घालते किसून बसून घाल अरे मेल्या गप ना मेथीच्या भाजीत अहो खोबरं घालते किसून प्रथमेश आणि प्रथमेश रावांचं नाव घेते त्यांच्याच मांडीवरती बसून. तसेच दीक्षा भावेश आणि कौस्तुभ साखरकर. दीक्षा भावेश कौस्तुभ साखरकर यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन म्हणून त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. Bauda
बापाचा सांगतो पोलिकेचा नंबर घेऊन मला सांगतो नंबर द्या पप्पा म्हणून मी माल खाल्लं मग राहू दे तो लहान आहे तू घाबरत नाही ना घाबरले का नाही का बी नाही आपला कायदा सांगून झालाय होय मावशीला सांग आमच्या कायद्याने बसलंच पाहिजे आता होय मग तर मग बोलवतो तिला बोला इकडे मावशीला तमिळ काय रे वाकड्या हे माझा एक प्रश्न आहे काय? हिला विचारू काय रे विचार ना मावशे काय रे? मी काय म्हणतो तुम्ही हा मधुरीचा अवघड घाट चलून दमले असतील हो अरे हो ना होय ना पाय बी दुखत असतील अरे हो. ताण पण लागले अरे होय रे ह्यांच्यासाठी आहे ना माझ्या बापून काय केलं आणला ना अरे काय आणलं नाही ते दे लवकर हवय मावते हिच्यासाठी आणला नाही थम्सअप हिच्यासाठी आणला नाही स्प्राईट हिच्यासाठी आणलं नाही फ्रुटी आणि हिच्यासाठी आणलं नाही कोको कोला अरे वाकड्या हा माझ्या पोरींसाठी तुम्ही काही नाही काही आणलं हा अरे मग माझ्यासाठी काय आणलं तुझ्यासाठी स्पेशल आहे अरे काय ते दे ना. तुला जय मादा अगं आंब्याचा नथ मादा अरे मग असं बोल ना अगं सांगितलं तुला टाइम नको नुसता धुवता नुसता धपा धपा नाहीतर काय अरे आंब्याचा लसच देतोय माझा बाकी काय नाही देता बोला इकडे मावशीला बोल म्हणतो मावशे तमिळ काय रे तर मग फिरूया काय ग अरे हा अरे खेळ ना हा हा अरे मावशी तुला गरगराला फिरून टाकला इकडे मला पण मनात पण बघतो फिरतायत का मावशी तुला फेकून द्या इकडे होय काय मला फिरताय काय मग? मला वाटलं ही फिरतायत मी बघतोय बोला इकडे मावशीला आता म्हणतो तुला कोपऱ्यात उभी आहे इकडे मावशे तमिळ अरे काय आता बस तुकडे खेळायचे की काय अगं बट पण नको आणि उच पण नको भागलं अरे वाकड्या जरा एकच बस तुकडे खेळूया ना. अगं एक पण नको आणि दोन पण नको आता काय रे तू मी आताच करतो माझ्या आईला माहिती आहे मावशीला सांग हा. आमच्या कायद्याने बसलंच पाहिजे आता होय मावशे रे? तुला आमच्या कायद्यानं बदलत पाहिजे अगं पोरीनो ह्या बेल्याच्या कायद्याने न बसता आपण दमले म्हणून बसूया का थोड्या वेळ मावशे काय ना आमच्या कायद्यानं बसायला लागलोय बसा ग पोरीनो हा. तू पण बस ह्या वालताव टाकीन कामात अरे मोड मी नाही बसते त्याला थांबवायला लागते रे बसले काय बघू दे हा हा अरे मी काय म्हणतो काय? मला आल्यापासून बघतो काय हा लिचेत दोषी आहे ना तर आपला बसला लागतोय आणि दोन वाजता थंडवतो मग आपला लाट्यावर बघ टाकू आपला खालीवर काय तर करतो हा. जिथं पण आपला टाका हा. माझ्याकडे बघतो आणि खालीवर करतो मग? पण ह्याच गुन्हा मला काय फटके आले मला समजत नाही काय? काय झालं घालात ना भलता ना भलतोय हा. आणि मगातपण थुकतोय लागान टपाय 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 अरे ते काम आहे का अरे काम नाही मग मला मारलं नाही बायको काय? मग
पदून केलं ना लग्न तुला काय माहिती अरे माझा भाले कुठं हा? माहिती काय झालं माहिती काय भांडण बघायला जातोस तू हा अरे ह्या आला दुकानात ना हा घरात आला आणि बायको म्हणतो बायको मला जेवाय वाल मग अरे बायको याची लय हुशार काय झालं? दात मारला फेकून दात मारला फेकून दात मारला? तोंडावर मारला आणि काय झालं परवा यांची अशीच भांडणात आलेले हा दरवाजा लावून घेतलेला बरोबर आणि मला ऐकू गेलं म्हणून दरवाजाची फरी अशी उघडली अरे हा आणि वाकून बघतो मग? अरे ह्या हुशार निघाला काय झालं? त्या बायकोच्या हातात तांब या बायकोन मारला हा. आणि हा गुलाम वाकला अरे मग आणि माझं नाक टाकलं अरे काय बोलताय नाही तर काय काटावर कुठल्या वाटतोय काचा फुटल्यामध्ये अरे काय विचारू नको याला पण तसाच झालाय हे नवीन झालाय नको गवलाने बसल्या का बघून ये तुम्ही फुलवा हा. मी तुमच्या मागून येतो हा, चल मग हा. तू जातोय का लांबतोय जातोय मग दो ब्या मेला बाबू खरलं बघू चला ग पोरीनो गेली मेल्यांची सॉरी चला लवकर कामगिरी अजूनही अपयश आहे. आपण जावे आणि त्याची चौकशी करावी. गवळणी तुम्ही आज कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आले गोकुळातून जाणार मंदिरला. मंदिर रस्ता प्रतिबंध आहे. आपल्या मुखात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान असतात. राधे कसे असतात? वाईट कर्मा विटेरी करीत असतात. राधे
मला घ्या. थांब राधे, साथे चल, आठव तरी पूर्ण कर. मी तुझी राधा, तू माझा कान्हा. मी तुझी राधा, तू माझा कान्हा. भेटशील का कुंजवना मनमोहना, भुलवीते मना. तू माझा श्यामना मनमोहना, भुलवीते मना. तू माझा श्यामना. मी तुझी राधा, तू माझा कान्हा. मी तुझी राधा, तू माझा कान्हा. भेटशील का कुंजवना मनमोहना, भुलवीते मना.